सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी पूजा मांडणी आहे, व्रत पूजा मांडणी आहे, ती आपल्याला कशा प्रकारची करायची आहे, त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना हा कधी सुरू होत आहे, पहिला गुरुवार हा कधी आहे आणि पूजा मांडणी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर देवीला आपल्याला नैवेद्य आहे ते कोणता दाखवायचा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती येथे मिळेल। आपण कृतीसहित हा व्हिडिओ दाखवत आहे की प्रत्यक्षात पूजा मांडणी आहे ही करून दाखवलेली आहे। अशा पद्धतीने आपण जर प्रत्येक गुरुवारी जर पूजा मांडणी जर केली तर आपल्याला आपल्या जी पूजा आहे ती आपल्या हातून काहीच राहणार नाही, सर्व काही व्यवस्थित पूजा मांडणी आहे ती होईल। मार्गशीर्ष महिना हा यावर्षी 2 डिसेंबर 2024 या दिवसापासून सुरुवात होत आहे, पण पहिला गुरुवार हा 5 डिसेंबर 2024 या दिवशी आलेला आहे। श्रावण महिन्याप्रमाणेच या मार्गशीर्ष महिन्यालाही अतिशय महत्त्व आहे आणि तो अतिशय पवित्र असा मानला जातो। पद्मपुराणामध्ये महालक्ष्मी देवीने स्वतः सांगितलेले आहे की या महिन्यात जो कोणी महालक्ष्मी गुरुवार व्रत करेल त्याच्या घरात कधीच कशाची कमी पडणार नाही, त्याच्या घरामध्ये सतत सुख शांती समृद्धी नांदेल, धनधान्याने त्याचं घर आहे ते समृद्ध राहील। त्यामुळे या महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। शक्यतो करून सर्वच महिला आहेत ते हे जे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे ते करतात। हे जे व्रत आहे ते मुलींनीही केलं तरी चालतं, मुलीही हे व्रत आहेत ते करतात। त्याचबरोबर हे व्रत काही पुरुष मंडळी हे व्रत आहेत ते करतात, म्हणजे पुरुष हे थोड्या प्रमाणामध्ये असतात, पण जास्तीत जास्त करून महिला आणि मुली हे जे व्रत आहेत ते करतात। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार आहे तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। त्याचबरोबर थोडेफार काही नियम असतात तेही आपल्याला पाळायचे असतात, पण नियम हे काय असतात याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चॅनेलवरती जाऊन पहा, तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल। आज आपण या व्हिडिओमध्ये पूजा मांडणी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ती माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आता आपण पूजा मांडणीला सुरुवात आहे ती करूया। पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला गुरुवारची आपल्याला फरशी पुसायची नसते, त्यामुळे आपण बुधवारी रात्री आहे ती फरशी पुसून घ्यायची आहे। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ही माहिती सांगितलेली आहे आणि गुरुवारी आपल्याला फक्त त्या फरशीवरती थोडंसं गोमूत्र आहे ते शिंपडायचं आहे आणि ती फरशी आहे ती आपल्याला तशीच थोडीफार कपड्याने पुसून घ्यायची आहे। त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे, त्या चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला लाल वस्त्र आहे ते अंतरायचं आहे। प्रथम आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही आपण पूजा करण्यापूर्वी प्रथम दीप आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा असतो आणि त्याची पंचोपचारी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची असते। त्यासाठी प्रथम आपण या प्रकारे तुम्ही समय आहे ती लावायची आहे आणि ती प्रज्वलित आहे ती करून घ्यायची आहे। यानंतर पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे। हळदी कुंकू अर्पण आहे ते करायचं आहे, अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। समयची पूजा करून झाल्यानंतर आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे, कारण कोणती आपण पूजा सेवा करण्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा आहे ती करतो, त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे। अभिषेक गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती करत असताना आपण दुधाने पाण्याने कशाने अभिषेक आहे तो घालू शकतो। त्याचबरोबर अभिषेक घालत असताना आपण ओम गण गणपते नमः हा मंत्र जप आहे तो आपल्याला 108 वेळा म्हटला तरी चालेल किंवा तुम्ही 11 वेळाही म्हणू शकता। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, किंवा अथर्व शीर्ष जर तुम्हाला जर म्हणता जर येत असेल तर तुम्ही अथर्व शीर्ष म्हणत ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना आहे ती करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आपल्याला 2 विड्याची पानं आहेत ती ठेवून घ्यायची आहेत आणि या विड्याच्या पानावरती आपल्याला थोडेसे अक्षदा आहेत त्या ठेवायच्या आहेत। अशा पद्धतीने 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती थोडेसे अक्षदा ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करायची। पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, यानंतर अक्षदा आहेत त्याही अर्पण करायचं आहेत, पुष्प आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे। यानंतर गणपती बाप्पांना आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो दाखवून घेणार आहोत। नैवेद्य ठेवण्यासाठी आपल्याला प्रथम भरीव चौकोन आहे तो करून घ्यायचा आहे
आणि तेथे नैवेद्य आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्या भरीव चौकोनावरती. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा आहे ती करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला कलश स्थापना आहे ती करायची आहे. आपल्याला आपल्या महालक्ष्मी देवीचा कलश स्थापना आहे ती करायची असते. आता त्यासाठी आपल्याला थोडे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत. आपल्याला मधोमध आहे ती स्थापना आहे ती करायची आहे कलशाची. त्यासाठी आपण मधोमध असे गोलाकार तांदूळ आहेत ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. या तांदळाचे तुम्ही अष्टदल काढू शकता किंवा तुम्ही स्वस्तिकही काढलं तरीही चालू शकतं. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काहीही करू शकता. मी आता सध्या स्वस्तिक आहे ते काढलेलं आहे. अशा पद्धतीने यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते वाहून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला कलश आहे तो ठेवायचा आहे. कलशाला आपल्याला हळदी कुंकवाचे 5 पट्टे आहेत ते ओढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर समोर अशा प्रकारे स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे आणि लाल पिवळा जो धागा असतो तो आपल्याला असा बांधून आहे तो घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कलश आहे तो ठेवून घ्यायचा आहे. यानंतर या कलशामध्ये आपल्याला जी 5 प्रकारची पालवी आपण आणतो, कारण या आपल्या महालक्ष्मीच्या व्रतासाठी आपल्याला 5 प्रकारची पालवी आहे ती लागते. म्हणजे 5 फळांची किंवा फुलांच्या झाडांची पालवी आहे ती लागते. ती आपल्याला यामध्ये ठेवून आहे ती घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण 5 प्रकारची जी पालवी आहे ती ठेवावी. यानंतर या कलशावरती आपल्याला नारळ आहे तो ठेवून घ्यायचा आहे. नारळ ठेवताना आपल्याला तो स्वच्छ आहे तो धुवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तो पाण्याने भरलेला असावा नारळ, त्यात पाणी असावं. नारळ हा तुमच्या जसा कलश आहे त्या कलशावरती कसा बसू शकतो त्या प्रकारे आपण नारळ आहे तो घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा कलश आपण महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून याची स्थापना आहे ती केलेली असते. त्यामुळे आपण यासाठी याची सजावट आहे ती करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर मुखवटे आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आहेत ते मिळत आहेत. त्या प्रकारचे जर मुखवटे जर असतील तर तुम्ही तशा प्रकारचे मुखवटे आहेत ते घालून त्याची सजावट आहे तेही तुम्ही करू शकता. म्हणजे हे तर ऑप्शनल आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही अशाच प्रकारे नुसता कलश जरी ठेवला तरी चालू शकतो. आता माझ्याकडे आहे त्यामुळे मी त्यात सर्व काही दागिने त्याचबरोबर अशा प्रकारचा जो मुखवटा आहे ते मी आता घालून घेत आहे. अशा प्रकारे आपण कलशाला जर तुमच्याकडे असा मुखवटा असेल तर तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर देवीची वस्त्र मिळतात आपल्याला विकत, तीही आपण अशा प्रकारची आणू शकता, तेही घालू शकता. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे जशा पद्धतीने जर आपल्याला देवीचं स्वरूप आहे ते करायचं आहे, सजवायचं आहे, तसं तुम्ही करू शकता. दागिनेही तुम्ही अशा प्रकारे जसे मी घातलेले आहेत तशा प्रकारे तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे आपण लक्ष्मी स्वरूप आहे ती या कलशाची आपण स्थापना आहे ती करायची आहे. यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे तीही मांडायची आहे. त्याबरोबर तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल, श्रीयंत्र असेल तर तेही तुम्ही मांडायचं आहे. आणि तुमच्याकडे शंख जरी असेल तर तोही आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे. हे सर्व ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ते ठेवू शकता, नसेल तर नाही ठेवलं तरी काही हरकत नाही. तुमच्याकडे जर असेल तरच ते ठेवायचं आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती ठेवायची आहे. त्यासाठी आपल्याला पानाचा विडा आहे तो ठेवायचा आहे. त्यावरती थोडेसे आपल्याला अक्षता आहेत त्या ठेवायच्या आहेत. लक्ष्मी मातेला आपल्याला आसन म्हणून द्यायचं आहे ते. आणि आता लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती आपण स्थापन करून घ्यायची आहे. यानंतर या मूर्तीची आपल्याला पंचोपचारिक पूजा आहे ती करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता आहेत त्या अर्पण करायच्या आहेत, एक पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून झाल्यानंतर आपल्याला कुबेर यंत्र आहे ते ठेवायचं आहे आणि श्रीयंत्र ते ठेवताना आपण हे ते लक्ष्मी मातेच्या समोरच ठेवायचं आहे. इथं शेजारीच आपल्याला हे आहे ते श्रीयंत्र आहे. अशा प्रकारचं श्रीयंत्र आहे. आता हे थोडंसं लालसर दिसत आहे कारण मी याच्यावरती कुंकुमार्चन हे करत असते त्याच्यामुळे. आणि कुबेर यंत्र आहे तेही आहे माझ्याकडं, तेही अशा प्रकारचं आहे. हे कुबेर यंत्र अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचे. दोन्ही जवळ आहेत ते ठेवायचे आहेत. श्रीयंत्रावरती आपल्याला कमळगट्ट्याची माळ आहे ती ठेवायची आहे. आपल्याला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये ही 29 मण्यांची जी कमळगट्ट्याची माळ आपल्याला श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी मिळते ती आहे माझ्याकडे. 108 मण्यांची ही आहे. ती जरी तुम्ही ठेवली तरी चालेल, पण आपण 29 मण्यांची ही जी मिळते ती मी ठेवलेली आहे. आता याची आपल्याला पंचोपचारिक पूजा आहे ती
करून घ्यायचे. हळदी कुंकू अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे. यानंतर अक्षदा आहेत त्या अर्पण करून घ्यायच्या आहेत. यानंतर पुष्प आपण अर्पण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण पूजा आहे ती करून घ्यायची आहे. यानंतर जर तुमच्याकडे जर शंख असेल तर तो शंख आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. शंखाची स्थापना आपण अशा प्रकारे आहे ती करून घ्यायचं आहे. शंखाला आपल्याला फक्त हळदच आहे ते अर्पण करायचे असते किंवा तुम्ही अष्टगंध लावला तरी चालेल. आपल्याला शंखाला कुंकू अर्पण करायचं नसतं. त्यासाठी मी आता हळद आहे ते अर्पण करून घेत आहे. यानंतर थोड्या अक्षता आहेत त्या अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि पुष्प आहेत ते अर्पण करून घ्यायचं आहे. शंखाला शक्यतो करून पांढऱ्याचं कलरचं जे फूल आहे ते अर्पण केलं जातं. त्यामुळे आपण आपल्याकडे जर पांढऱ्या कलरचं जर फूल जर असेल तर ते आपण अर्पण करावं. अशा प्रकारे आपल्याला अशी मांडणी आहे ती करून घ्यायची आहेत. ह्या सर्व गोष्टी आहेत ते लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत. श्रीयंत्र आहे ते लक्ष्मी मातेचं आसन आहे आणि कुबेर यंत्र जे आहे ते कुबेर देवांचं स्वरूप म्हणून आपण त्याची स्थापना केली जाते. कुबेरदेव हे धनाचे रक्षक असतात. त्याच्यामुळे कुबेर यंत्र हे आपल्या घरामध्ये असावं. याने काय होतं की कुबेर यंत्र जर आपल्या घरामध्ये जर असेल तर लक्ष्मी माता आहे ती कायमस्वरूपी टिकून राहते, लक्ष्मी स्थिर राहते आणि श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन असल्यामुळे तेही आपल्या घरामध्ये असावं. कारण तिचं जे आसन आहे त्या आसनावरती ती विराजमान होते. त्यामुळे ती आपल्या घरातून कधीही काढता पाया घेत नाही. म्हणून आपल्याकडे ही 2 यंत्र नक्कीच असावीत. यानंतर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतात त्या म्हणजे कवड्या. त्या कवड्याही आपल्याला या पूजेमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे ह्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत. ह्या कवड्यांची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे. कवड्यांवरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते वाहून घ्यायचं आहे. अक्षदा अर्पण करायच्या आहेत. ह्या कवड्या आहेत त्या तांदळामध्ये ठेवल्या जातात म्हणून आपण तांदळामध्ये ठेवायच्या आहेत. तुमच्याकडे जर गुलाबाचे फूल किंवा पाकळी जर असेल तर तीही आपण लक्ष्मी मातेला किंवा एखादं लाल फूल जर असेल तेही आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला साध्या सिंपल पद्धतीने पूजा मांडणी आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे. महालक्ष्मी व्रत कहाणीची जी पोथी आहे तीही आपल्याला या पूजेमध्ये मांडून घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपण पूजा वाचन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ती तिथून उचलून घ्यायची आहे आणि त्याचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे. हळदी कुंकू आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे. त्याही पोथीचं आपल्याला अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि एक पुष्प आहे त्याही अर्पण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण पाठीमागे जो लावलेला फोटो आहे, आता हा माझ्याकडे फोटो आहे त्यामध्ये सरस्वती देवी, महालक्ष्मी आणि गणपती बाप्पा तोच मी फोटो आहे तो मांडलेला आहे. तर यामध्ये आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यांची पंचोपचारे. तुमच्याकडे जर फोटो जर असेल तर तुम्ही मांडू शकता, जर नसला तरी नाही मांडला तरी चालू शकतो. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तीही तुम्ही या पूजेमध्ये मांडू शकता. अशा प्रकारे आपल्याला मांडणी आहे ती करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला देवीची ओटी आहे ती भरायची असते. ही ओटी आहे ती आपण ओटी तुम्ही म्हणजे कधीही भरू शकता, कोणत्याही एका गुरुवारी भरली तरी चालेल किंवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी जरी ओटी भरली तरीही चालू शकते. देवीची ओटी आहे ती अशा प्रकारे आपल्याला समोर आहे ते ठेवून घ्यायचे. जे आपल्याला तयार अशी ओटी जी मिळते तीच मी ओटी आणलेली आहे. तर तीच ओटी घ्यायची आहे आणि ती ओटी भरायची आहे. त्याच्यावरती नारळ आहे तो ठेवायचा आहे आणि त्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे. त्या ओटीची हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत. आता आपल्या ओटीमध्ये तांदूळ हे आपण ठेवलेलेच असतात, पण तरीही नारळाची पूजा आपण ओटीची पूजा करायची म्हणून अक्षदा अर्पण करून त्यावरती एक पुष्प आहे ते ठेवावं. त्याचबरोबर या ओटीमध्ये तुम्ही फळंही ठेवू शकता, केळी ठेवू शकता किंवा कोणतेही 5 प्रकारची फळं जरी ठेवली तरी चालतात. माझ्याकडे आत्ता एक फळ आहे ते म्हणजे केळीचं, ते मी आता ठेवत आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला प्रत्येक गुरुवारी अशी पूजा मांडणी आहे ती करायची आहे. संपूर्ण ही पूजा मांडणी आहे ती तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी तुम्ही सकाळी जरी केली तरी चालेल, पण शक्यतो करून सकाळीच करावी, कारण दिवसभर अशी आपली ही पूजा आहे ती आपल्या घरामध्ये राहते. लक्ष्मी माता सूक्ष्म स्वरूपात या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते. संपूर्ण पूजेची मांडणी झाल्यानंतर आता आपण व्रत कहाणी आहे ती आपण कधी वाचावी. व्रत कहाणी आपण
तुम्ही संध्याकाळी ही वाचन करू शकता किंवा आपण सकाळी पूजा मांडली की त्याच वेळेस आपण वाचन जरी केलं तरी चालू शकतं. तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आपण कहाणीचं वाचन आहे ते करायचं आहे. कहाणीचं वाचन केल्यानंतर आपण त्यामध्ये लक्ष्मी अष्टक आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे, तर ते आपल्याला कमीत कमी 3 वेळा तरी म्हणायचं आहे. नाहीतर तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. 11 वेळा जर म्हटलं तर खूपच उत्तम होईल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता, पण कमीत कमी 3 वेळा म्हणावं. यानंतर आपल्याला देवीची आरती आहे ती करून घ्यायची आहे. प्रथम आपण गणपती बाप्पांची आरती करावी आणि यानंतर आपण देवीची, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. त्याचबरोबर विष्णूंचीही आरती आहे ती आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला जी गुरुवारची जी पूजा मांडणी आहे, गुरुवार व्रत पूजा मांडणी, ते अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा मांडणी अगदी साध्या सिंपल पद्धतीने, सोप्या पद्धतीने करून घ्यायची आहे. देवीला नैवेद्य म्हणून तुम्ही तांदळाच्या खिरीचा नैवेद्यही दाखवू शकता किंवा तुम्ही एखादा गोड्याचा जो पदार्थ बनवलेला आहे तोही तुम्ही दाखवू शकता. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. मार्गशीर्ष गुरुवारमध्ये आपल्याला कोणत्या सेवा मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला करायच्या आहेत, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणते उपाय आहेत ते करायचे आहे, याची माहिती आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ.